press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 8 त्यामधील जे पब्लिक फायनान्स इन इंडिया भारतातील सार्वजनिक वित्त व्यवस्था किंवा वित्त व्यवहार आहे त्या वित्त व्यवहारांबद्दल माहिती पाहत होतो. त्यामध्ये आपण सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार याबद्दल फरक पाहिला. सार्वजनिक वित्त व्यवहारांचे जे स्कोप आहे त्याबद्दल आणि खाजगी वित्त व्यवहारांचा जो स्कोप आहे त्याबद्दल आपण मागील लेक्चरमध्ये माहिती पाहिलेली आहे. आज आपण जे सार्वजनिक वित्त व्यवहार आहे त्याचे जे काही घटक आहे, सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटक जे आहेत त्या घटकांबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम पहा, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे की हा जो चार्ट आहे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि त्याचे जे काही सर्व घटक आहे त्या घटकांबद्दल आपणास या प्रकरणामध्ये माहिती घ्यायची आहे. तर सर्वप्रथम पहा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे जो पहिला पॉइंट आहे सार्वजनिक खर्चाचा. तर सार्वजनिक खर्च याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम पहा, सार्वजनिक खर्च या चार्टमध्ये तुम्हाला दिसत आहे की सार्वजनिक खर्चाचे 4 प्रकार केलेले आहेत. सर्वात पहिला आहे महसुली खर्च, त्यानंतर दुसरा आहे भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, त्यानंतर विकास खर्च, डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, आणि लास्ट वन आहे विकासेतर खर्च, नॉन डेव्हलप, म्हणजे जो विकास सोडून खर्च आहे. आता हे शासनाचे खर्चाचे 4 प्रकार आहेत. सर्वात पहिला येतो महसुली, त्याला तुम्ही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं देखील म्हणतात. त्यानंतर दुसरा भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर, विकास खर्च, डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, आणि विकासेतर म्हणजे विकास सोडून जो खर्च केला जातो तो यामध्ये येतो. तर आपण इथे पाहताना सर्वात पहिलं पहा की सार्वजनिक खर्च जे पब्लिक एक्सपेंडिचर आहे, नेमकी ही कन्सेप्ट काय आहे. पब्लिक एक्सपेंडिचर ही कन्सेप्ट पाहताना पहा, सार्वजनिक खर्च म्हणजे जे आपल्या भारतामध्ये 3 प्रकारची शासन पद्धती आहे, एक केंद्र शासन, एक राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था. ही 3ही शासन पद्धती ज्या आहेत या 3ही शासन पद्धती काय करत असतात, देशातील जे नागरिक आहेत त्यांचं संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी त्यांना काही खर्च करावा लागत असतो. पहा, सार्वजनिक खर्च म्हणजेच केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या ज्या सामूहिक गरजा आहेत त्यांची पूर्तता, त्यानंतर नागरिकांचे आर्थिक व सामाजिक कल्याण इत्यादी बाबींसाठी जो खर्च केलेला आहे तो सर्व सार्वजनिक खर्चामध्ये येतो, पब्लिक एक्सपेंडिचर. त्यामुळे लक्षात ठेवा, सार्वजनिक खर्च करणारे 3 महत्वाचे घटक, केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर पहा, आता आपण जर मी तुम्हाला याआधी सांगितलं की 20व्या शतकाच्या आधीचा जर कालखंड पाहिला तर त्यामध्ये जे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट इंटरफिअरन्स, शासकीय हस्तक्षेप हा खूप कमी प्रमाणात मानलेला होता. म्हणजे शासनाने फक्त संरक्षण, अंतर्गत शांतता व सुव्यवस्था यासारख्या गोष्टींवर खर्च करावा असा किंवा यासारख्या गोष्टींकडे लक्ष द्यावं, याच प्रमाणावर शासनाची कार्य मर्यादित होती, लिमिटेड कार्य होती. म्हणजे शासकीय हस्तक्षेप हा मर्यादित प्रमाणावर होता. परंतु तुम्हाला मी सांगितलं याआधी की ज्यावेळेस 1929ला जागतिक महामंदी आली, जागतिक महामंदीनंतर जॉन मेनॉर्ड केन्स यांनी जे काही मॅक्रो इकॉनॉमिक्स बद्दल लिखाण केलेलं आहे, जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट अँड मनी. पहा, मी पुन्हा एकदा सांगतोय, जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट अँड मनी, रोजगार, व्याजदर व पैसा विषयक सामान्य सिद्धांत हा ग्रंथ जॉन मेनॉर्ड केन्स यांनी प्रकाशित केला. आणि त्यांच्या मतानुसार पहा की देशाची जी अर्थव्यवस्था आहे तिच्यामध्ये स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी शासकीय हस्तक्षेप त्यांनी महत्वाचा मानला. म्हणूनच शासनाची भूमिका इथे महत्वाची आहे. म्हणूनच पहा, 20व्या शतकानंतर शासनाला जी सक्तीची कार्य होते त्याबरोबरच जी ऐच्छिक कार्य आहे त्या ऐच्छिक कार्यामध्ये देखील
शासनाने वेळोवेळी वाढ केलेली निदर्शनास येते. तर अशा प्रकारे सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण 4 प्रकारे केलेलं आहे. सर्वात पहिला येतो महसुली खर्च. पहा, महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यावर आणि विविध सेवांवर केलेला खर्च असतो. मग त्याच्यामध्ये जो ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट, प्रशासकीय खर्च, त्यानंतर जे सरकारी सर्वंट आहे, जे सरकारी नोकरदार आहे त्यांचा होणारा पगार, त्याच्यानंतर पहा जे निवृत्ती वेतन, भत्ते या सर्वांचा समावेश होतो. म्हणजे या सर्वांचा महसुली खर्चामध्ये समावेश येत असतो. त्यानंतर पुढचं येतो पहा भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे साधारणपणे शासनाला काही विकासाभिमुख कामं करावी लागतात आणि त्यासाठी गुंतवणुकीच्या उद्देशाने शासनाने काय पहा भांडवली खर्च म्हणजेच देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय. उदाहरणार्थ पहा विविध प्रकारच्या प्रकल्प, आता मोठमोठे प्रकल्प उभारले जातात. जसं पहा आपल्याकडे आता सध्याला मेट्रोचा प्रकल्प आहे. मग हा मेट्रोचा प्रकल्प एक विकासाभिमुख कार्य आहे. मेट्रोचा प्रकल्प हा एक विकासाभिमुख काम आहे. त्यानंतर पुढे पहा जे मोठमोठी कर्ज घेतली जातात त्या कर्जाची परतफेड करणं हा देखील भांडवली खर्चाचा भाग येतो. त्यानंतर पहा राज्य शासन आणि शासकीय कंपन्यांना दिलेले कर्ज इत्यादी हे भांडवली खर्चामध्ये येतात. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर नंतर तिसरा प्रकार येतो विकासात्मक खर्च, डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. मग आता विकासात्मक, शासनाला वेगवेगळ्या प्रकारची विकासाभिमुख कामं देखील करावी लागतात आणि ती विकासाभिमुख कामं करत असताना शासनाला जो खर्च होतो त्याला विकासात्मक खर्च असे म्हणतात. विकासात्मक खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो, प्रोडक्टिव्ह, ज्या साह्याने पुढे भविष्यात शासनाला उत्पन्न मिळणार असतं. फॉर एक्झाम्पल पहा एअरपोर्ट बांधलं, मग त्या एअरपोर्टच्या बांधणीसाठी जो खर्च झालेला आहे तो आहे डेव्हलपमेंट कॉस्ट, विकासाभिमुख एक्सपेंडिचर खर्च. कारण की त्या एअरपोर्ट नंतर भविष्यात शासनाला उत्पन्न प्राप्ती होणार आहे. एखादा रस्ता बांधला तो देखील विकासाभिमुख आहे, कारण की तो रस्ता, हायवे त्याचा वापर केल्यानंतर शासनाला देखील टोलच्या स्वरूपात पैसे मिळणार आहे. त्याचबरोबर जे टॅक्स आहे, ट्रॅव्हल टॅक्स वगैरे इत्यादींच्या स्वरूपात शासनाला पैसे मिळणार आहे. त्यानंतर पहा आता विकासाभिमुख खर्चामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्याण, संशोधन इत्यादी विकास बाबींचा समावेश होतो. त्यानंतर लास्ट वन आहे विकासेतर खर्च, ज्या खर्चाच्या साहाय्याने भविष्यात प्रोडक्शन क्रिएशन होणार नाही, उत्पादन निर्मिती होणार नाही किंवा भविष्यात शासनाला पैसे मिळणार नाही, असा जो खर्च आहे तो विकासेतर खर्चामध्ये येतो. मग त्यामध्ये पहा प्रशासकीय खर्च असेल, युद्ध खर्च असेल. आता युद्धावर सुद्धा खर्च करणं गरजेचं आहे, पण मग त्या युद्धामुळे प्रोडक्शन निर्मिती होणार नाही भविष्यामध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, अशा प्रकारे आपण या 4 खर्चांच्या बाबतीत माहिती पाहिली. पहिला होता महसुली खर्च, भांडवली खर्च, विकासात्मक खर्च आणि विकासेतर खर्च. पहा साधारणपणे तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. त्या चार्टमध्ये पहा 1991-92 जर तुम्ही बघितलं की 1991-92 एकूण खर्च होता 72,317 कोटी. खर्च तुम्हाला कोटीमध्ये दिलेला आहे. 72,317 कोटी हा खर्च होता 1991-92. टप्प्याटप्प्याने या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसते. त्यानंतर पहा पुढे 2009-10चा जर विचार केला तर 10,24,487 कोटी इतका हा खर्च होता. त्यानंतर जर आताची लेटेस्ट आकडेवारी पाहिली, 8वा रकाना तुम्हाला दिसत आहे पहा इथे की 2018-19 मध्ये 17,19,682 कोटी इतका मोठ्या प्रमाणावर खर्च, सार्वजनिक खर्च, पब्लिक एक्सपेंडिचर शासनाने केलेला आहे. आताचं ही लेटेस्ट बजेट जर तुम्ही पाहिलं तर आताच्या बजेटमध्ये देखील जी खर्चाची आकडेवारी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. त्यानंतर पहा शासनाचे जे सार्वजनिक खर्च आहे त्याच्यात कायमस्वरूपी टप्प्याटप्प्याने वाढ का होत आहे, त्या वाढीमागील कारणे कोणकोणती आहेत त्याबद्दल आपणास या टॉपिकमध्ये माहिती घ्यायची आहे. तर सर्वात पहिलं कारण आहे पहा शासनाची जी कार्य आहे ती वाढलेली आहे. पूर्वी शासन फक्त डिफेन्स, संरक्षण, त्याच्यानंतर अंतर्गत सुव्यवस्था, कायदे याबद्दल कार्यरत होतं किंवा हीच कामे करत होतं. पण आजकाल शासनाला वेगवेगळ्या प्रकारची कामं, जी विकासात्मक कार्य आहे, डेव्हलपमेंट पर्पजने केलेली कामं,
त्यासाठी खर्च करावा लागत आहे. म्हणजे शासनाची कामे विस्तारल्यामुळे शासनाचा जो होणारा खर्च आहे तो देखील सातत्याने वाढत आहे. म्हणूनच पहा, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याचं हे सर्वात पहिलं कारण शासनाच्या कार्यक्षेत्रात झालेली वाढ. त्यानंतर दुसरं आहे पहा पॉप्युलेशन, लोकसंख्या. पहा, लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जर आपण 2011ची जनगणना पाहिली तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 121.02 कोटी इतकी होती. म्हणजे एवढ्या अफाट लोकसंख्या वाढीमुळे जर भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर पाहिला तर तुम्हाला मी याआधी सांगितलंय की प्रत्येक वर्षी भारतात जन्माला येणारी जी बालकं आहे, म्हणजेच भारतात पॉप्युलेशन ग्रोथ हा इतका मोठा आहे की एका वर्षात एक संपूर्ण ऑस्ट्रेलियाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या भारतामध्ये प्लस होत असते. म्हणजे एका वर्षामध्ये एक ऑस्ट्रेलियाच भारत तयार करतोय. एवढ्या अफाट प्रमाणावर लोकसंख्या वाढत आहे. तर मग या लोकसंख्या वाढीमुळे त्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाचा सार्वजनिक खर्च सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पहा, लोकसंख्या वाढीबरोबर सार्वजनिक खर्चातही वाढ होताना निदर्शनास येते. त्यानंतर पुढे आहे पहा वाढते शहरीकरण. पहा, पूर्वी असं म्हटलं जात होतं की ग्रामीण भाग जी शहरी आहे भारतात सर्वात जास्त खेडी होती. पण आजकाल खेड्याकडून शहराकडे जाणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शहरीकरण वाढल्यामुळे मग तिथे पहा रस्ते असेल, ऊर्जा, शाळा, आरोग्य, दवाखाने, महाविद्यालये यासारख्या गोष्टींवर शासनाला खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शासनाचा सार्वजनिक खर्च येथे वाढत आहे. त्यानंतर पुढे आहे संरक्षण खर्चात वाढ. आता आपल्या देशाचा जर विचार केला की आपल्याला सीमारेषेवर किंवा आपल्या पलीकडे शत्रू राष्ट्र आहे, मग त्या शत्रू राष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी आपण संरक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. प्रतिवर्षी पहा, प्रत्येक वर्षी काही ना काही संरक्षणाचे साहित्य खरेदी केले जातात. आताच पहा, राफेल सारखं जे लढाऊ विमान आहे, त्याचबरोबर रशियाकडून वेगवेगळ्या प्रकारचे फायटर विमानं वगैरे यांची खरेदी केली जात आहे. म्हणजे या साहाय्याने काय की आपण आपल्या देशाचं संरक्षण करण्यास सक्षम आहोत. इतर देशांनी जर आपल्यावर आक्रमण केलं तर आपण त्यांना चांगल्या प्रकारचं प्रत्युत्तर देऊ. प्रत्यक्ष युद्ध होत नाही, परंतु आपण युद्धाला तयार आहोत यासाठी संरक्षण खर्चात प्रत्येक वर्षी वाढ होत आहे आणि मग त्यामुळेच आपलं सार्वजनिक खर्च देखील वाढत आहे. त्यानंतर पुढे पहा लोकशाही शासन पद्धती. आता लोकशाही शासन पद्धती जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी निवडणुका आहे आणि त्या निवडणुका, लोकशाही शासन पद्धती आपल्याकडे अस्तित्वात असल्यामुळे निवडणुका घेणं गरजेचं आहे आणि मग त्या निवडणुकांवर होणारा खर्च हा सार्वजनिक खर्चातच काउंट केला जातो आणि हा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच लोकशाही शासन पद्धतीमुळे देखील सार्वजनिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना निदर्शनास येते. त्यानंतर पुढे आहे पहा भाववाढ, इन्फ्लेशन. एक सिंपल व्याख्या केलेली आहे पहा क्राउथर यांनी, तुम्हाला यादी मी सांगितलेली आहे. लक्षात असेल तर मेमोराईज करा आणि ही व्याख्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. जास्तीत जास्त पैशाच्या सहाय्याने कमीत कमी वस्तूंचा पाठलाग करणे म्हणजे भाववाढ होय. क्राउथर यांनी ही व्याख्या सांगितली आहे. टू मच मनी टू चेसिंग टू फ्यू गुड्स. म्हणजेच टू मच मनी म्हणजे काय, जास्तीत जास्त पैसा. टू चेसिंग टू फ्यू गुड्स म्हणजे कमीत कमी वस्तूंचा पाठलाग. भाववाढ सातत्याने होत आहे आणि या भाववाढीमुळे शासनाला देखील काही वस्तू आणि सेवा परचेस कराव्या लागतात आणि त्या वस्तू आणि सेवा परचेस करताना त्या भाववाढीच्या समस्येमुळे सार्वजनिक खर्चात देखील वाढ होताना निदर्शनास येते. त्यानंतर पहा औद्योगिक विकास, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट हे देखील एक खर्च वाढीचं महत्वाचं कारण आहे. औद्योगिक विकासामुळे देखील सार्वजनिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमुळेच पहा, औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ, रोजगार वाढ व आर्थिक वृद्धी घडून येते. औद्योगिक विकासासाठीच शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते आणि मग त्या प्रयत्नासाठी शासनाला रोजगार निर्मिती जर झाली तर त्या रोजगाराला योग्य प्रकारचं वेतन वगैरे प्रोव्हाइड करणं, त्याच्यावर होणारा खर्च, या कारणांमुळे देखील सार्वजनिक खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसते. त्यानंतर पुढे आहे पहा 8वा आणि शेवटचा जो पॉइंट आहे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनावर देखील मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे.
अलीकडील काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती वारंवार घडून येत आहेत. आणि त्या आपत्तीमुळे आता समजा पहा चक्रीवादळ वगैरे आलं तर त्यामुळे तिथे जे त्या चक्रीवादळामुळे ज्या लोकांचं किंवा ज्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं नुकसानाची भरपाई शासनाला करावी लागते. म्हणजेच त्यांचं पुनर्वसन करावं लागतं आणि त्या पुनर्वसनावर मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. आजकाल बऱ्याच प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची चक्रीवादळे, भूकंप, पूर अशा समस्या, नैसर्गिक समस्या शासनाच्या खर्चामध्ये वाढ घडवून आणताना निदर्शनास येतात. तर अशा प्रकारे सार्वजनिक खर्च वाढीची ही आपण 8 प्रकारची कारणं पाहिली. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. पहा, सर्वात पहिलं कारण होतं शासनाच्या कार्यात झालेली वाढ. शासनाच्या कार्यात वाढ झाल्यामुळे सार्वजनिक खर्च देखील वाढला. त्यानंतर लोकसंख्या वाढली म्हणजे पॉप्युलेशन इन्क्रीज झाली तर जो पब्लिक एक्सपेंडिचर आहे, सार्वजनिक खर्च आहे, तो देखील वाढताना दिसतो. त्यानंतर पुढे आहे वाढते शहरीकरण. शहरीकरणामुळे वेगवेगळ्या सुविधा शासनाला प्रोव्हाइड कराव्या लागतात आणि त्या सुविधा प्रोव्हाइड करण्यावर येणारा जो खर्च आहे तो देखील वाढत असतो. त्यानंतर पुढे आहे पहा संरक्षण खर्च. आता संरक्षण खर्चासाठी देशाला संरक्षित ठेवण्यासाठी देशातील किंवा विदेशापासून जे परकीय आक्रमणं होतात त्या परकीय आक्रमणांपासून देशाचं संरक्षण करण्यासाठी संरक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च शासनाला करावा लागतो आणि हा खर्च सार्वजनिक खर्चातच इन्क्लूड केला जातो. त्यानंतर पुढे लोकशाही शासन पद्धती, त्यामुळे निवडणुकांवर होणारा खर्च हा देखील सार्वजनिक खर्चात भर टाकत असतो. त्यानंतर भाववाढीमुळे देखील सार्वजनिक खर्च वाढतोय. त्यानंतर औद्योगिक विकासामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे देशाच्या किंवा शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होत असते. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनावरही शासनाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. तर अशा प्रकारे जो सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची ही 8 कारणे आहेत. यानंतर पुढे आपण सार्वजनिक उत्पन्न याबद्दल माहिती पाहणार आहोत. आजचं हे जे लेक्चर आहे सार्वजनिक खर्चाचे प्रकार आणि सार्वजनिक खर्चात होणारी वाढ या संदर्भात आपण माहिती पाहिली. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. या लेक्चरमध्येच पहा तुम्हाला ज्या पुढील लेक्चरला ज्या तुम्हाला प्रकरण 8च्या नोट्स आहे, प्रकरण 7च्या ज्या नोट्स होत्या त्या तुम्हाला मिळाल्या. प्रकरण 8च्या नोट्स तुम्हाला गुगल क्लासरूमवरच दिल्या जातील आणि त्या गुगल क्लासरूमवर जी पीडीएफ देणार आहे त्या पीडीएफचा पासवर्डही पुढील काही लेक्चरला प्रोव्हाइड केला जाईल. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे